आधी आहे ना या व्हिडिओच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये मी सोलो फिरलेलो आहे जव्हारला. 2-3 पॉइंट्स मी कव्हर केले त्याच्यामध्ये आणि खूप मजा आली फिरायला. मन मोकळं करण्यासाठी कधीतरी एकांत फिरून जाऊ. आणि या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला भेटेल जव्हारचा उर्स जो दरवर्षी भरतो. गाइज हो पूर्ण तयारीत आला आहे आणि मी रेनकोट पण नाही आणलेला. हाय गाइज, मी प्रशांत मोडे आणि वेलकम करतो माझ्या व्हिडिओमध्ये. आज माझ्यासोबत आहे प्रणित पाटील. हाय, आम्ही चाललोय जव्हारला. चला निघू, टाइम झालाय पण चला. आजचं काय लग बरोबर नाही, ठिकाणी सांगितलेलं पाणी इकडे नाही मिळलं. आम्ही पोचलो, धुक्याचा पाणी लागलाय भयंकर. मोठ मोठं ठिपकं पडतात. हेल्मेट घातलाय तर काय एवढं वाटत नाही. आता अंग भिजून राहिलाय. थंडी पण भयंकर लागते. ॲडव्हेंचर करायला ना जव्हारला. गाड्याला एंट्री नो, इकडनं जायला लागेल. बॅरिकेड्स लावले म्हणजे उरसाला गर्दी भरपूर आहे. तो आपला मित्र काय घा राहिला जव्हारचा बस स्टँड. तो मी तुम्हाला कधी दाखवलेला होता व्हिडिओमध्ये, तर बघून घ्या पूर्ण. आणि आजची पब्लिक पण एकदम बरीच आहे, भयंकर पब्लिक आहे. उरसा मुलं शेवटचा दिवस आहे आणि बरीच पब्लिक आहे. हे बघा, हा राहिला बस स्टँड. तर तिकडं समोरच पालनं दिसत असतील तुम्हाला. हा इथं मोठा पालना आहे, तो तिकडं फिरतात पालनं. काय जो राहिला जव्हारचा उरूस. काही उरूस तर तुम्हाला दाखवतोच, पण त्याआधी आम्हाला आहे ना जव्हारची मोस्ट फेमस कंटेंट क्रिएटर ब्लॉगर त्यांना भेटायचं आहे. सो त्याच्यामुळं आम्ही तिला शोधत चाललो आहे, प्रणित आणि मी. त्यांचं मेन दुकान शोधतो. ते गल्लीतून निघलो आता हे रस्त्याला निघालो. इकडे पण गर्दीच. तर हे आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल जव्हारचा आणि या ठिकाणी आम्हाला लोकेशन दिलं आहे. तर तेच लोकेशन शोधत आम्ही आलो आहे. A few moments later. आम्हाला शॉप त्यांचा सापडला आहे. आम्ही पोचलो आहे त्यांच्या शॉपवर. हा त्यांचा शॉप बघू शकता तुम्ही. भरपूर लोक त्यांना ओळखत असतील. ओके गाईज, आम्हाला नाही भेटल्या त्या, बट नेक्स्ट टाईम भेटतील तर नक्की भेटून. चला, थोडासा मूड ऑफ झाला, बट काय नाही. ताई हा जर ब्लॉग बघत असाल तर आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो, मी आणि प्रणित. जव्हारचा उर्स हा आहे. इथं बघू शकता 573वा अजीमुशान म्हणून. तर 573वा हा उर्स आहे. मे बी कोणती यात्रा जत्रा भरते त्याचप्रमाणे उर्स भरलेला आहे. तर चला फिरू आपण. मेन प्रोग्राम इकडे समोर चालू आहे. गाईज, हा राहिला जुना राजवाडा आणि याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे. सो तुम्ही इथे आय बटनवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मस्त झाला आहे तो पण व्हिडिओ. गाईज, आपण आधीचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये या किल्ल्याची डागडुजी चालू होती आणि आता पूर्णपणे एकदम अपडेट केलेला आहे. तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर आता झाला आहे जुना राजवाडा. थोडाफार जुने राजवाडाकडे आपण फिरून आलो. येणं गरजेचा होता, कारण परत कधी येवल काय सांगता येत नाही ना, त्याच्यामुळं. ओके, चला आता फिरू. उरूस काय फिरायचा, ज्याप्रमाणे जत्रा असते त्याचप्रमाणे आहे भरलेला. हा सण असतो आपल्या मुस्लिम बांधवांचा आणि मुस्लिम बांधवांच्या सणामध्ये मराठी लोक वगैरे खूप मोठ्या प्रमाणात येतात, खरेदी करतात, विक्री करतात. तुम्ही ही गर्दी बघतच असाल. आणि अशा प्रकारे छान पद्धतीने हा उरूस पार पडतो जव्हारचा. आणि हा मी यावर्षी पहिल्यांदाच आलो आहे. सो त्याच्यामुळं काहीतरी मला नवीन बघायला मिळलं आहे, उर्साबद्दल नवीन ऐकायला भेटलं आहे. दाखवतो पालनं, जे का यात्रेचं मेन अट्रॅक्शन राहतात ते पालनं.
एकूण एक फुल भरून चालल्यात फुल. आता शेवटची लागली झाप बस लागले. झापची शेवटची बस. आतमध्ये जाऊन दाखवू का काय? पण चढायला जागा नाही मिळत त्याच्यामुळे नाही जात. दर्शन उतरशील का? झापला गेला उतरशील. चला, फिरून फिरून झाला. आता नाश्ता करू आणि सरळ निघू घरी जायला. ओके, त्यासाठी या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट शेअर लाईक करा. आवडला असेल तर शेअर करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक आपल्यासारखे मित्रमंडळी जे ब्लॉग्स बनवतात आणि भेटलेले आहेत. कसं वाटतंय? कधी आलं जवाहरला? पहिल्यांदाच? नाही भरपूर टाइम आले, त्याच्या आधी पण आले. काय आम्हाला पहिल्यांदा भेटलं.